हा विचार काल आपण पाहिला. आज आता प्रत्यक्ष जी कर्म करायची आहेत, त्या कर्मांच्या संबंधीची माहिती यामध्ये आहे. वुमन विरेचन या कर्माबद्दलची माहिती या अध्यायामध्ये आहे. ततस्तं पुरुषं यथोक्ताभ्यां स्नेहसेताभ्यां यथार्हम् उपपादयेत्. तं च एतस्मिन् अन्तरे मानसः शारीरो वा व्याधिः कश्चित् तीव्रतरः सहसा अभ्यागच्छेत् अभ्यागच्छेत् तमेव तावद् आवर्तयितुं यतेत। ततः तम् उपावर्त्य तावन्तम् एव येन कालं तथाविधेन कर्मणा उपाचरेत्। ततः तं पुरुषं स्नेहस्वेदोपपन्नम् उपहत मनसमभि समीक्ष्य सुखोषितं सुप्रजीर्णभक्तं शिरस्नातम् अनुलिप्तगात्रं सर्गवीणम् अनुपहत स्रंसवीतं देवताग्नि द्विज गुरु वृद्ध वैद्यान् अर्चितवन्तम् इष्टे नक्षत्रा तिथि करण मुहूर्ते कारयित्वा ब्राह्मणान् स्वस्तिवाचनं प्रयुक्त अभिराशिभिः अभिमन्त्रिताम् मधु मधुक सैन्धव फाणितोपहितां मदनफल कषाय मात्रां पाययेत. वमन ची मात्रा कशी द्यावी त्यापूर्वी काय काय विचार करावा. तं च इत्यादौ अस्मिन् नंतर इति स्नेहस्वेद करणसमये तावन्तम् एव कालमिति यावता कालेन आगत व्याधिप्रशमः कृतः तावन्तमेव इष्ट इति शोधनकर्तृ पुरुष नक्षत्रादि अनुगुणैः औषधप्रयोगार्थं विहितम् इत्यर्थं यदुक्तं ज्योतिषः पुष्यो हस्तस्तथा ज्येष्ठा रोहिणी श्रावणाश्विनौ स्वाती सौम्यं च भैषज्यो कुर्याद अन्यत्र वर्जयेत. कारयित्व इति स्वस्ती वाचन. तर कोणत्या नक्षत्रांवर औषध योजना करावी ती नक्षत्र इथे दिलेली आहेत. पुष्य, हस्त, ज्येष्ठा, रोहिणी, श्रवण, अश्विनी, स्वाती या नक्षत्राच्या दिवशी हे वमन इत्यादी कर्म करावीत हे पण या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी स्नेहन स्वेदन के बीच उत्पन्न हुए उपद्रव को शांत करने के बाद फिर उस पुरुष को स्नेहन और स्वेदन बराबर प्रसन्न चित्त देखकर वह रात में सुख से सोया है, उसका अन्न ठीक से पच गया है, शिर सहित सर्वांग स्नान कर लिया है, शरीर पर चंदन आदि का लेप लगा लिया है, माला पहन लिया है, स्वच्छ सुंदर वस्त्र धारण कर लिया है, देवता अग्नि द्विज गुरु वृद्ध वैद्य का उचित पूजन सत्कार कर लिया है, तो ऐसे पुरुष को इष्ट उत्तम नक्षत्र तिथिकरण और मुहूर्त में ब्राह्मणों से स्वस्ति वाचन करवाकर उनके द्वारा उच्चारित आशीर्वचनों से अभिमंत्रित मदिन फल के कषाय की एक मात्रा मधु मुलहटी सैंधा नमक और राब मिलाकर पीने को देणे. तर वमनाच्या अगोदर स्नेहन स्वेदनाचे काही उपद्रव झालेले नाहीत का ते पाहायचं आहे.
त्यानंतर त्याला चांगलं स्नान त्यांनी केलं पाहिजे, गंध वगैरे लावायचा आहे. पूर्वीचं चांगली झोप झालेली आहे का नाही, नंतर अन्नपचन झालेलं आहे का नाही ते बघून नंतर व्यवस्थित मुहूर्त वगैरे पाहून ब्राह्मणांकडून आशीर्वाद घेऊन मग त्याला हे वमनाचं औषध द्यायचं आहे. त्याच्यामध्ये मदनफल, मदनफलाचा काढा, त्याच्यामध्ये मध, ज्येष्ठ मध, सैंधव हे घालून त्याला जे वमनाची जी मात्रा आहे, औषध आहे ते द्यायचं आहे. मदनफल कषाय मात्रा प्रमाणं तु खलु सर्व संशोधन मात्रा प्रमाणानि च प्रतिपुरुषम अपेक्षितव्यानि भवन्ति. आता ही जी मात्रा आहे मदनफलाची, मदनफलाच्या काढ्याची, ती प्रत्येक व्यक्तीनुरूप वेगवेगळी आहे. यावधि यस्य संशोधनं पीतं वैकारिक दोषहरणाय उपपद्यते न च अतियोगाय अयोगाय तावदस्य मात्रा प्रमाणं भेदितं भवति. तर त्या मात्रेने अतियोग होणार नाही आणि अयोग होणार नाही याची पण काळजी घ्यावी. पीतवन्तं तु खलु एनं मुहूर्तम् अनुकाङ्क्षेत् तस्य यदा जानीयात् स्वेदप्रादुर्भावेन दोषं प्रविलयमानम् आपद्यमानं लोमहर्षेण च स्थानेभ्यः प्रचलितं कुक्षि समाध्मापनेन च कुक्षिमनुगतं उल्लास हास्य श्रवणाभ्यामपि च ऊर्ध्वमुखीभूतम् अथ अस्मै जानु समसंबन्धां सुप्रयुक्तास्तरेण उत्तरप्रच्छदोपधानं स उपाश्रयमासं आसनम् उपवेष्टुं प्रयच्छेत्. प्रतिग्रहांश्च उपचारयेत्. ललाट प्रतिग्रहे, पार्श्वोपग्रहणे, नाभी प्रपीडने, पृष्ठोन्मर्दने च अनपत्रपणीयः सुहृदो अनुमताः प्रयतेरन्. तर योग्य मात्रेमध्ये मदनफळाचा काढा द्यावा प्यायला आणि त्याच्या संशोधनाला हितकर असतात. अतियोग होणार नाही आणि मग पिल्यानंतर एक मुहूर्त थांबावं आणि त्यानंतर तेव्हा त्याला घाम येईल, दोष पातळ होऊन कोष्ठामध्ये यायला लागतील, त्यावेळेला अंगावर रोमांच उभे राहतात, लोमहर्ष हे लक्षणं दिसतात. नंतर कुक्षी थोडीशी मोठी, कुक्षीमध्ये सगळे दोष येतात, त्यामुळे कुक्षी त्या ठिकाणी आदमान, त्यानंतर उल्हास, मळमळ, तोंडामध्ये स्राव येणं, अशी सगळी लक्षणं झाल्यावर त्याला जानुसम म्हणजे गुडघ्या इतक्या उंचीच्या आसनावर बसवून त्याला वमन करण्यासाठी प्रवृत्त करावं. ललाट प्रतिग्रह, तर हे वमन करत असताना त्याचं कपाळ धरावं, नंतर पाठीवर हात ठेवावा, नाभीच्या ठिकाणी प्रपीडन करावं, पाठ चोळावी, अर्थात वरच्या दिशेने पाठ चोळावी आणि त्याला हे वमन त्याला सुखाने होऊ द्यावं. प्रतिपुरुषम अनपेक्षितम आणि तेन प्रतिपुरुषम शोधन मात्रा भेदम दर्शयती. प्रत्येकाची शोधनाची मात्रा ही वेगवेगळी आहे. यावद इत्यादी मात्राशितियुक्तः यावद तस्याशनम, सूत्रस्थान अध्याय 5 मध्ये हे दिलेलं आहे. इत्यादी ग्रंथ व्याख्यानुसारेण व्याख्येयम्. अनुकांक्षा इति परीक्षयन् धारयेत्. असंबंधांब इति असंकीर्णम्. प्रतिगृह्णाति इति प्रतिग्रहः. ललाट प्रतिग्रहादयः. अन्नपत्रणीया, ती पण तिकडे लाईट आहे बघा, ती पण चालू कर, तिकडे ठेवली ती. ते नाही का बल्ब माझा, का तिकडे ठेवलं का?
तर नाही का ते तिकडे ठेवलं. हा हे चालू कर. तर इथे वमन देण्यासंबंधीचं सांगितलेलं आहे. वमन कर्माबद्दल. तर मदन फल के कषाय की मात्रा का प्रमाण तथा सभी संशोधन औषधियों की मात्रा का प्रमाण प्रत्येक पुरुष के बल और कोष्ठ के आधार पर अलग अलग होता है। जितनी मात्रा में संशोधन द्रव्य पर दोषों को निकाल दे और अतियोग व अयोग न हो, उस व्यक्ति के लिए उतनी ही मात्रा उचित जाननी चाहिए। यही मदन फल के कषाय की अन्य संशोधन औषधों की मात्रा का प्रमाण है। औषध पी लेने के बाद घड़ी भर प्रतीक्षा करें। जब देखे कि उसे पसीना आ लगा है और फिर पसीना देखकर यह समझे कि दोष पिघल रहे हैं और शरीर में रोमांच होने लगे, तो यह जाने कि दोष अपने स्थान से चल दिया है। जब उसके उदर में आत्मान हो तो समझे कि दोष उदर में आ गए हैं। अब जब जी मचलने लगे और मुंह से पानी छूटने लगे तो समझे कि दोष ऊर्ध्वमुख हो गए हैं। तब उस व्यक्ति को जानू जितनी ऊंचाई की चौकी या चारपाई पर सुंदर गद्दा एवं चादर बिछाकर तकिया और मसनद लगा दे और रोगी को उस पर बैठने को कहे। तर मळमळ वगैरे ही लक्षणं सुरू झाल्यावर त्या रुग्णाला त्या जानू तुल्य आसन म्हणजे गुडघ्याच्या उंचीपर्यंतच्या आसनावर बसवायचं आहे। अतएनम अनुशिष्यात विवृत्त ओष्ठ तालुकंठो न अतिमहता व्यायामेन वेगान उदीर्णान उदीरयन किंचित अवनम्य ग्रीवान ऊर्ध्व शरीरम उपवेगम प्रवृत्तान प्रवर्तयन सुपरिलिखित नखाभ्याम अंगुलीभ्याम उत्पल कुमुद सौगंधिक नालैर्वा कंठम विस्पृशन सुखम प्रवर्तयस्व इति सः तथाविधं कुर्यात्। ततः अस्य वेगान प्रति गृहगतान आवेक्षेत अवहितः वेग विशेष दर्शनाधि कुशलो योग अयोग अतियोग विशेषम अनुपलभेत। वेग विशेष दर्शी पुनः कृत्यम यथार्हम अवबुध्येत लक्षणेन तस्मात् वेगान अवेक्षित अवहितः। उपवेगम वेग समीपम एतेन सर्वथा अप्रवृत्ते वेगे प्रवर्तनम निषेधयति। वेग विशेष दर्शनात् इत्यादि ग्रंथस्य भाविनो योगादीन वेग विषयान उपलभ्य तर्कयति इत्यर्थः। किंवा सिद्धौ वैगिकी शुद्धि अभिधातव्या जघन मध्य प्रवरेतु वेगात् चत्वार इष्टा वमने षडष्टौ सिद्धिस्थान अध्याय 1 इत्यादीना कामनेन दर्शयति। तर हे वमन चालू असताना कसं निरीक्षण करावं तर आणि कसं वागावं त्यांनी हे या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी रोग्याला वागायला सांगावं की ओष्ठ तालू घसा हे मोठे पसरावे, असं तर छातीच्या वरील भाग थोडासा वाकवून आलेले वेग हलके बाहेर टाकावेत
वेग चांगले प्रवृत्त व्हावेत यासाठी घशामध्ये बोटे घालून वा कमलनालाच्या साह्याने क्षोभ करावा. मात्र यापूर्वी हाताची नखे काढलेली असावीत. या प्रकारे वेगप्रवर्तन करून सुखाने वमन करावे. या उपदेशानंतर रोग्यानेही चिकित्सकाचे सर्व बोलणे नीट ऐकून त्याप्रमाणे वागावे. वमनाच्या वेळी चिकित्सकाने वमन वेगाचे वारंवार निरीक्षण करावे. या वेगांची वमनद्रव्यांची पाहणी करूनच कुशल वैद्य वमनाचा सम्यक योग, अयोग वा अतियोग जाणू शकतो. वमन वेगाचे सावधानपूर्वक निरीक्षण केल्यानेच पुढे नेमके काय करायचे ते चिकित्सक ठरवू शकतो. यासाठीच या वेगांकडे सतत लक्ष ठेवले पाहिजे. वमन कर्मामध्ये वामक द्रव्यामुळे वेग येत असतातच. तोंडात पोटे घालणे वा कमलनालाने घशात क्षोभ निर्माण करणे हे आवश्यकता भासली तरच करावयाचे उपक्रम आहेत. प्रत्येक वमनाच्या वेळी याची जरुरी नसते. वमन वेगाकडे पाहणे याचा अर्थ वैद्याने वमनातून बाहेर पडणाऱ्या द्रव्याकडे लक्ष देणे होय. कफ जोपर्यंत पडत आहे तोपर्यंत वमन चालू ठेवले पाहिजे. मात्र पित्तदर्शन झाले की सम्यक योग झाल्याचे पाहून वमन थांबवले पाहिजे. मागच्या सूत्रामध्ये पण एक संदर्भ आलेला आहे तो आणि हा दोन्ही संदर्भ वाचा मॅडम. हॅलो. हो सर. चरक सूत्रस्थान अध्याय 5 मधला संदर्भ आहे. 4थ्या क्रमांकाचा श्लोक. यावत अस्य अशनम अशितम अनुपहत्य प्रकृतीम यथा कालम जराम गच्छति तावत अस्य मात्रा प्रमाणम वेदितव्यम भवति. उचित आहार मात्रा, जो आहार घेतला जाईल तो प्रकृतीचा उपघात न करता आणि योग्य वेळेस पचेल असे पाहावे, हेच सम्यक आहार मात्रेचे प्रमाण समजावयास हवे. विमर्श. घेतलेला आहार योग्य वेळेत पचला पाहिजे. या आहार मात्रेस अनुपहत्य असे एक विशेषण जोडले आहे. अनुपहत्य म्हणजे कोणताही त्रास न होता. या आहार मात्रेने उदरात गौरव किंवा आधमान होऊन उपयोग नाही. कुक्षी किंवा पार्श्वप्रदेशी वेदना होता कामा नये. इंद्रियांचे प्रीणन व्हावे. तहान भूक भागावी. स्थान, आसन, शयन, श्वासोच्छ्वास, बोलणे यात सुखानुभवृत्ती असावी. अशा प्रकारची बलवर्ण उपचय करणारी मात्रा ही अनुपहत समजावी. योग्य वेळी पचणारी मात्रा म्हणजे म्हणत असताना गुरु लघु भेदाने पचण्यास जो वेगवेगळा काळ लागतो तो लक्षात घेऊन हा काळ निश्चित करावयास हवा. पुढचा संदर्भ आहे 12व्या श्लोकामधला चरक सिद्धिस्थान अध्याय 1 मधला श्लोक क्रमांक 13 आणि 14. जगन्य मध्य प्रवरेतु वेगा चत्वार इष्टावमने षडष्टौ दशैव ते द्वित्रिगुणा विरेके प्रस्थस्तथा द्वित्रिचतुर्गुणश्च पित्तान्तमिष्टं वमनं विरेका दर्दं कफान्तं च विरेकमाहु. द्वित्रान् सविट्कफानपनीतवेगान् मेयं विरेके वमने तु पीतम्. त्रिविध शुद्धी लक्षणे. जघन्य म्हणजे हीन, मध्य आणि प्रवर भेदाने जे शुद्धीचे प्रकार सांगितले जातात त्यात वमनाचे 4, 6 आणि 8 वेग हे अनुक्रमे हीन, मध्य व प्रवर वमनाचे आहेत. त्याचप्रमाणे विरेचनाचे हीन, मध्य व प्रवर शुद्धीचे अनुक्रमे 10, 20 आणि 30 वेग येतात. वेगांच्या विवेचनानंतर आता बाहेर पडणाऱ्या द्रवाचे प्रमाण सांगितले जात आहे. हे प्रमाण हीन, मध्य, प्रवर शोधनामध्ये अनुक्रमे 2, 3 व 4 प्रस्थ झाले असले पाहिजे. वमनाच्या शेवटी पित्तदर्शन झाले पाहिजे, तर वमनाचा अंत कफाने म्हणजे कफदर्शनाने झाला पाहिजे. विरेचनामध्ये हीन, मध्य व प्रवरामध्ये जे बाहेर पडायचे प्रमाण वर सांगितले त्याच्या अर्धा प्रमाण वमनाचे समजले पाहिजे. द्रवाचे प्रमाण मोजताना विरेचनामध्ये सुरुवातीचे 2-3 वेग जे मलयुक्त असतात ते सोडून नंतरचे प्रमाण व वेग मोजावेत. विमर्श. वमन व विरेचनाचा लाभ होण्यासाठी त्याचे सम्यक योग होणे आवश्यक आहे.
सम्यक योग झाला किंवा कसे हे पाहण्यासाठी शास्त्रकारांनी 4 प्रकारच्या परीक्षा पद्धतींचे वर्णन केलेले आहे. त्या 4 परीक्षा म्हणजे अंतिकी, वैगिकी, मानिकी आणि लैंगिकी. तुला अंतिकी परीक्षा त्याचं सर तुला वाचू ना त्याचं हो हो एक्सप्लेनेशन? हो हो. हं. चालेल. अंतिकी परीक्षा म्हणजे अंत कशाने होतो हे पाहणे. वमन क्रियेमध्ये जे दोष बाहेर पडतात त्यामध्ये कफ, पित्त आणि वायू हे क्रमाने बाहेर पडत असतात. प्रथमतः कफ संपूर्णपणे बाहेर पडतो. त्यानंतरच पित्त बाहेर पडू लागते व संपूर्णपणे पित्त बाहेर पडले की वायू बाहेर पडू लागतो असा याचा अर्थ आहे. वमन कर्म हा कफासाठी उपयुक्त असा उपक्रम असल्याने कफ पूर्ण बाहेर पडून गेला की वमनाचा सम्यक योग झाला असे समजावे. पित्त पडण्यास सुरुवात झाली की कफ संपूर्ण निघून गेला असे समजता येते. पित्त पडण्यास सुरुवात झाली हे ओळखायचे तरी कसे असा प्रश्न निर्माण होईल. पण याचे उत्तर सोपे आहे. वमित द्रव्यामध्ये जर पीत वर्णाचे द्रव्य बाहेर पडू लागले तर पित्तागमनास सुरुवात झाली असे समजता येते. परंतु जेव्हा आकंठ पानासाठी इक्षुरस किंवा यष्टीमधुक वापरला असेल त्यावेळी मूलतःच हे द्रव्य पित्ताभ असल्याने पीतवर्णाचे द्रव्य कधी बाहेर पडू लागले याचा विनिश्चय करणे अशक्य ठरते. अशा वेळी घशाची कडवट रुची उत्पन्न होणे पित्तागमनाचे रुग्ण गम्य असले तरी अधिक निश्चयाने ठरवता येण्यायोग्य असे लक्षण होय. वैगिकी परीक्षा म्हणजे वमनाचे वेग किती येतात यावरून केली जाणारी परीक्षा. वमनाद्वारे द्रव्य मुखावाटे एकदा बाहेर पडले की एक वेग आला असे मानले जाते. प्रवर म्हणजे उत्तम वमनाचे 8 वेग, मध्यम वमनाचे 6 आणि हीन वमनाचे 4 वेग येतात असे वर्णन केले जाते. वमन वेगाचे योग्य प्रकारे निरीक्षण करून योगायोगाचे ज्ञान वैद्यास प्राप्त होते असे चरकाचार्य म्हणतात. मान म्हणजे प्रमाण, औषधी द्रव्य तथा दोष शरीराबाहेर किती प्रमाणात पडले त्याचे प्रमाण पाहणे म्हणजे मानिकी परीक्षा होय. यासाठी पूर्वकर्मामध्ये वमनाच्या थोड्या वेळ आधी दिलेले दूध, दह्यासारखे द्रव्य, वमनासाठी दिली जाणारी वामक द्रव्य व त्यानंतर आकंठ पानासाठी दिले जाणारे क्वाथ, रसादी द्रव्य किती प्रमाणात शरीरात गेले हे निश्चितपणे माहिती असणे आवश्यक आहे. हे सर्व प्रमाण सोडून अधिक प्रमाणात जे द्रव्य बाहेर पडते ते दोषांचे प्रमाण समजता येईल. यासाठीच प्रमाण मोजताना बाहेर पडलेले द्रव्य मायनस दिलेले द्रव्य म्हणजेच दोष प्रमाण असे समीकरण मांडता येईल. हे वेगोत्कृष्ट द्रव्यांचे प्रमाण प्रवर वमनामध्ये 2 प्रस्थ, मध्यम वमनामध्ये 1.5 प्रस्थ आणि हीन वेगामध्ये 1 प्रस्थ असते असे शास्त्रकार म्हणतात. प्रस्थ या शब्दाने सामान्यतः 64 तोळे द्रव्य अपेक्षित असले तरी शोधनोपक्रमामध्ये मात्र प्रस्थ म्हणजे 13.5 पल प्रमाण घ्यावे असे शास्त्रवचन आहे. पल म्हणजे 4 तोळे या हिशोबाने एक प्रस्थ म्हणजे 54 तोळे इतके द्रव्य होय, 64 तोळे नव्हे. हा एक फरक येथेच का केला गेला याचे स्पष्टीकरण देणे मात्र कठीण आहे. लिंग म्हणजे लक्षण. वमनानंतर उत्पन्न होणारी जी लक्षणे त्यावरून केली जाणारी परीक्षा म्हणजे लैंगिकी परीक्षा होय. लैंगिकी परीक्षा ही या चतुर्विध परीक्षांमध्ये अत्यंत महत्वाची अशी परीक्षा आहे. वमनाचे वेग किती येतात, वमित द्रव्याचे प्रमाण किती असते, वमनाचा अंत कशाने झाला इत्यादी गोष्टींनी वमनाचा सम्यक योग झाला का नाही हे सांगता येते हे खरे, पण यामध्ये काही विभ्रम होण्याची शक्यता मात्र असते. लैंगिकी परीक्षेमध्ये मात्र असा विभ्रम होण्याची शक्यता नसते. म्हणूनच लैंगिकी परीक्षा करून उत्पन्न होणाऱ्या लक्षणांची परीक्षा करून वमनाचा सम्यक, अयोग वा अतियोग झाला हे ठरवणे अधिक युक्त होय. अर्थात सम्यक योगामध्ये सांगितली जाणारी काही लक्षणे लगेच आढळणार नाहीत हे खरे. उदाहरणार्थ व्याधी कमी होणे हे लक्षण काही काळानंतरच आढळून येईल, लगेच नव्हे. तरीही साकल्याने विचार करता लैंगिकी परीक्षा हीच महत्वाची परीक्षा आहे असे लक्षात येईल. या 4 प्रकारच्या परीक्षांच्या साहाय्याने वमनाच्या सम्यक योग, अयोग व अतियोगाचे परीक्षण केले जाते. त्यांचा विचार आता पुढे करू. आंतिकी परीक्षा म्हणजे अंत कशाने होतो याची परीक्षा करणे होय. विरेचनामध्ये प्रथमतः मल, नंतर पित्त,
मग कफ आणि मग वायू हे क्रमाने बाहेर पडतात. वमनामध्ये कफ पडून जाऊन पित्ताचे दर्शन झाले की वमन पूर्ण झाले असे म्हणले जाते. विरेचनामध्ये मात्र प्रथमतः पित्त बाहेर पडते व नंतर कफ. यासाठी वाग्भटांनी कफांतम च विरेकम आहू असे म्हणलेले आहे. म्हणजेच कफ पडू लागला की विरेचन पूर्ण झाले असे समजावे. परंतु हे विधान माझ्या मते पूर्ण सत्य नसून अर्धसत्य असेच आहे. विरेचन हा उपक्रम जेव्हा पित्तासाठी शोधनोपक्रम म्हणून केला जातो, त्यावेळी पित्त पडून जाऊन कफाचे दर्शन मलामध्ये घडले की सम्यक योग झाला असे समजता येते. यासाठीच पित्तासाठी मृदू विरेचनाची अपेक्षा केली जाते. परंतु जेव्हा कफाच्या शोधनासाठी हा विरेचन उपक्रम राबवला जातो, त्यावेळेस मात्र कफदर्शन हे सम्यक योग लक्षण नव्हे, तर संपूर्ण कफ यावेळी शरीराबाहेर निघून जाणे हे जरुरीचे ठरते. यासाठीच रुग्णांमध्ये तीक्ष्ण विरेचन सुचवलेले आहे. माणिकी वैगिकी आणि लैंगिकी परीक्षा. माणिकी परीक्षा. मान म्हणजे प्रमाण. प्रमाणेच प्रवर, मध्यम आणि अवर विरेचनामध्ये अनुक्रमे 4, 3, 2 प्रस्थ इतके प्रमाण बाहेर पडणाऱ्या विरेचित द्रव्यांचे हवे. अर्थात यातही मलाचा अंश सोडून इतर भाग मोजला पाहिजे. यासाठी बऱ्याचदा केवळ मल वा मलमिश्रित प्रवृत्ती होत असतानाची मात्रा सोडून देऊन यापेक्षा 4, 3, 2 प्रस्थ इतक्या द्रव्याचे प्रमाण गुदावाटे बाहेर पडणे हे प्रवर, मध्यम व अवर विरेचनात अपेक्षित असते. वैगिकी परीक्षा. विरेचनाच्या वेगांचे परीक्षण करताना शास्त्रकारांनी प्रवर, मध्यम व कनिष्ठ शोधनाचे अनुक्रमे 30, 20 व 10 वेग हे सम्यक योगाचे म्हणून सांगितलेले आहेत. 30 पर्यंत वेग जाणे हे खरोखरच सम्यक योगाचे लक्षण आहे का अतियोगाची लक्षणे दाखवते, याबाबत प्रत्यक्षात साशंकताच आहे. प्रत्यक्ष सम्यक योगाची म्हणून जी लक्षणे सांगितली जातात ती पाहता 30 व 20 वेगानंतर उत्साहाची लक्षणे येणे शक्यच नाही. वेग किती आले हे पाहण्यापेक्षा अन्य लक्षणांची परीक्षा करून सम्यक योग झाला किंवा अयोग, अतियोग हे ठरवणे अधिक योग्य ठरेल. लैंगिकी परीक्षा. लिंग म्हणजे लक्षण. विरेचनामुळे उत्पन्न होणारी तात्कालिक तसेच कालांतर फलदायी अशी दोन्ही लक्षणे पाहून विरेचनाच्या सम्यक आदियोगांचे परीक्षण करणे म्हणजे लैंगिकी परीक्षा होय. आंतिकी, वेगिकी, मानिकी आणि लैंगिकी अशा 4 प्रकारे ही परीक्षा करून विरेचनाचा सम्यक योग आदी योगांचे परीक्षण करणे म्हणजे लैंगिकी परीक्षा होय. आंतिकी, वेगिकी, मानिकी, लैंगिकी अशा 4 ही परीक्षा